संपादक दिनेश करगुटकर आणि कॅमेरामॅन हर्नेश केनी यांच्याबरोबर आम्ही आलो आहे देवगड मालवण सहल टू मुंबई. आता या सहलीमध्ये आलेले जे आपले सहभागी होते त्यांची आपण मनोगत विचारून घ्या की त्यांना या सहलीबद्दल काय वाटतं. तर आपण आता पहिल्यांदा जाऊया कोणाकडे? नम्रता हा दिनेश केनीकडे. सांगा तुमका काय वाटते? तुम्हाला काय वाटलं सहलीबद्दल? आता ही सहली झाली, मजा आली, मलाही मजा आली. बघा आता ही सहलीमध्ये मालवणी पण शिकली आहे बघा, म्हणजे किती यांना आवड आहे. मला लयच मजा आली. बस एवढं. त्याच्या पुढे काहीतरी बोला. त्याच्यापुढे काहीतरी म्हणजे तुम्ही परत इकडे यायची तुमची लय इच्छा मजा, आहे का? सगळ्यांकाच लय मजा आली. येऊचा हा परत येऊ का? हे बोलतात नाना इकडे येऊचा हा. आता त्यांच्या नवऱ्यांबद्दल म्हणजे दिवेश केनी हे काय बोलतात आज त्यांचं मनोगत आपण वाचून गेला. मला इथे भरपूर मजा आली. समुद्र किनारा, इकडचं निसर्गरम्य वातावरण, त्याच्यात भरपूर मजा आली. परत यावं असं वाटतं. पुढच्या वर्षी नक्की. पुढच्या वर्षी यांचा दौरा हा. पण तुमचा जो बजेट होता तो थोडा हल्लेला असं मी ऐकलंय. हे खरं आहे का? बजेट दरवर्षी आलतं, यावर्षी जास्त चाललंय. ओके, म्हणजे पुढच्या वर्षी येताना बजेटची चांगली तयारी करून या. आता आपण आता जाऊया ह्या आजीकडे. आजी हा याकडे थोडं काहीतरी बोलू का? आजी तुम्ही आता इकडे आला कोकणामध्ये, हे सगळं गाव बी फिरला, तुम्हाला कसं काय वाटतंय? बरं वाटतंय. मग तुम्ही इकडे परत कधी याल का? इच्छा आहे का तुम्हाला यायची? तुमचे 2 शब्द ऐकायची आमची इच्छा. बरोबर, आजी बोलते मी जिद्दी असेल तर नक्की येईल. अजून तुमचे 2 शब्द बोलूची आमची आणि इच्छा तुम्हाला इकडे ऐकू. कसं वाटतं? हवामान कसं आहे? बरं आहे, बरं आहे. आता आपण पुढे जाऊया. आपले कलाकार अमिताभ बच्चन या. बोंबील सुका बोंबील. आता यांच्यावर जाऊया. तुम्ही आता कोकणामध्ये आलात, कोकणात दौरा केला. आम्ही ऐकलं तुम्ही याच्यापूर्वी पण या कोकणात दौऱ्यामध्ये यायचं. ते बोलतात डायलिसिस सेंटर ना म्हणून ते बोलतात. तर आम्ही इकडच्या प्रशासनाला हे सांगतो की तुम्ही डायलिसिस सेंटरकडे उघडा, म्हणजे आमच्या यावर आम्ही पूर्णपणे विचार करू आणि त्यावर बोलायचं मी बोलतो. तर आता पण तुम्हाला ते कसं वाटलं वातावरण? चांगलं वाटलं. हा म्हणजे सगळे चोर आहेत, सगळे लपाड आहेत, कोण काजू फोडत तसं यांचं मत आहे. तर आता आपण मागे जाऊया. आमच्या सासूबाई पहिला त्यांच्या यांच्यात मिसेस विमल पान गुटखा त्यांचीच कंपनी आती. यांचीच कंपनी होती, हा. पण यांनी घेतली. आता ही कंपनी यांची झाली, म्हणजे यांची नाही राहिली ती. हो. लाजू नका. आम्ही कसं वाटलं तुम्हाला कोकणात? त्यांना बरं वाटलं, पण आणि साफ डोकरा होता. असं परत यायची इच्छा आहे का? आहे. आणि मग आता जो तुमच्यावरती एक्स्ट्रा बोजा लादला गेला आहे आणि तुम्हाला सांगत आले 2,000 रुपये 3,000 रुपये काढलेले आहेत, पण तुम्ही काढले नाहीत. बरं वाटतं. यांना काही देणार नाही, पैसे वाढले काय नाही, आनंद भरपूर भेटलाय, मजा चिक्कार आली आहे. कमी पैशात जा मजा. कमी पैशात ज्या म्हणल्या. आता आपण जाऊया सौ करगुटकर यांच्याकडे. सौ करगुट. बोला, तुम्हाला काय म्हणायचं? पहिला केस कापा. पहिला तुम्ही केस कापा. काय बोल लवकर. हे माझ्या लाईन मारताय, त्यांच्या नवरा काय फटके देतील. बोला. छान वाटलं, सगळ्यांनी खूप मजा आली. आणि हरवेचा जो एकटा बंद, कॅमेरा बंद. खूप पैसे काढलेले, त्यामुळे त्यांनी पुढच्या वेळेस आल्यावर एक्स्ट्रा पैसे त्याचे आमचे सगळ्यांचे काढावे असं त्याची इच्छा. ठीक आहे, त्यांची इच्छा आहे, त्यांनी बोलून दाखवले. आणि हर्नेश कोण आहे, त्यांनी मला येऊन त्वरित भेटायला. हरनेश, जो कोणी हरनेश असेल त्वरित येऊन त्याने पहिला दिनेश करगुटकर यांत संपर्क साधावा. ओके. दिनेश करगुटकर यांत संपर्क साधावा. ओके, ठीक आहे. आता या नैनाबाई, तुम्हाला काय म्हणायचं? नाही 2 शब्द बोलावे लागतील. 2 शब्द. कसं वाटतं? चांगलं वाटतं. नाही एवढंच नाही, 2 शब्द अजून बोलावं लागतं. आणि मासे किती घेतले? हो? अरे तुमच्या मुंबईत मासे नाही मिळवत. मग ते आता खावा जाऊ. तुमच्या मुंबईत मासे नाही मिळवत. आता या आमच्या मालवणात तुम्ही मासे घेतल्या. आता आपण येऊया इकडे येऊया देवदास मामा. देवदास सगळ्यांचे मामा आहेत आणि हे एकदम जॉली माणूस आहे. देवदास मामा, तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन? आपल्या फॅमिलीबद्दल चांगलं वाटतं आणि अशी दरवर्षी फॅमिली मजा करीत इकडे यावी. पण आणि तुम्हाला आता ट्रॅव्हल्स तुम्ही केलंय ते तुम्हाला गाडी उतरून जायला लागले एसटी बिस्टी, त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास झाला का काय? मला त्याच्यामध्ये वाटतं चांगलं झालं. चांगलं झालं. पण काहीच सामान उचललं नाही.
माझ्या मित्राने हरमेशने हा. जास्त मेहनत केली याच्यावर. बघा बघा हे आज म्हणजे माझ्याबद्दल बोलतात आहेत, मी आहे तो हरणे. आज फुकट. अरे नाही थांबा, तो यायचा बाकी आहे. आता इकडे आता आपण गाडीमध्ये एक मिसेसची ओळख झालेली ती त्यांना बरोबर सहकार्य केलं ते. हा. ठीक आहे चला, तुमचे शब्द आमच्यापर्यंत पोहोचले, आमच्या मनापर्यंत. हा आता गजानन मामा, हे गाडी बंद पडली त्यांना थोडा चला उतरून बघा चहाला. थांब, आपली कमेंट्री चालू. हा आणि देवांचं दर्शन. देवांचे दर्शन तुम्ही घेतलं? हो, देवाचं दर्शन घेतलं. या देवांचं हे खालचं देव. शिव मंदिर मध्ये संपर्क या देवा हे देव. आणि हे आमचे देव पण दोन आहेत. हे अंगात घेतात ते देव. कुठले कुठले देव घेतात अंगात हे? ते आता आम्हाला डेमो बघायला भेटेल का? आपला टायर पंक्चर एक झालेला आहे. ब्रेकिंग न्यूज आहे की आता काय प्रॉब्लेम अरे बापरे, यासाठी आमका येऊ संपर्क थांबावं लागता. हा तर मध्ये तुमच्या काय मध्ये खेद आल्याबद्दल आम्ही खेदिक आहोत.